नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून कंटिन्युअसली सुमन वांगचू आणि त्यांचे असलेले जे काही कार्यकर्ते आहेत ते डिमांड करताय की आमच्या लडाखला 6व्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड करा। मग आता नेमकं हे 6वं शेड्यूल काय आहे आणि ह्या 6व्या शेड्यूलचा असलेला संदर्भ किंवा त्याचा असलेला फायदा काय होतोय याचा असलेला आपल्याला आढावा घेणं फार गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण संविधान उघडून बघतो तर त्यावेळेस आपल्याला संविधानामध्ये मूळ स्वरूपामध्ये 8 परिशिष्ट आढळलेली आपल्याला दिसून येत आहे, परंतु नंतर त्याच्यामध्ये ॲड होऊन 12 परिशिष्टे करण्यात आली, म्हणजे 12 शेड्यूल करण्यात आली। आता ह्या 12 शेड्यूलपैकी 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल हे 2 शेड्यूल फार महत्त्वाचे आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ पर्टिक्युलर शेड्यूल ट्राइब्स लोकांसाठी। आता शेड्यूल ट्राइब्स लोकांसाठी हे 5th शेड्यूल काय आहे तर 5th शेड्यूलमध्ये भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये एखादा भूभाग शेड्यूल एरिया म्हणून काय केला जाऊ शकतो, डिक्लेअर केला जाऊ शकतो। मग याच्यासाठी आपल्याकडे आर्टिकल आहे, ते आर्टिकल म्हणजे काय तर 244 आर्टिकल। 244 आर्टिकल सब क्लॉज 1 अंतर्गत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतातला कोणत्याही राज्यातला एखादा भूभाग शेड्यूल एरिया म्हणून डिक्लेअर केला जाऊ शकतो। आणि अशा स्वरूपामध्ये भारतातले तब्बल 10 राज्य आहे की ज्याच्यामध्ये शेड्यूल एरिया आहे। मग आता शेड्यूल एरियापेक्षा वेगळं असलेलं हे ट्रायबल एरिया जो आहे तो ट्रायबल एरिया कुठं घोषित केलेला आहे तर तो आपल्याला फक्त 4 राज्यांमध्ये दिसतोय, ते म्हणजे आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा। म्हणजे जे आपण 6वं शेड्यूल म्हणतोय त्या 6व्या शेड्यूलमध्ये ह्या 4 प्रकारची असलेली राज्य आपल्याला दिसून येत आहे। आता डिमांड चालू आहे लडाखची। जर उद्या चालून लडाखला अशा प्रकारचं असलेलं इथं एंट्री भेटली तर हे 5वं राज्य असू शकतं। त्या पाठोपाठ आपल्याला अरुणाचल प्रदेश पण याची मागणी करताना दिसून येते। जर उद्या चालून अरुणाचल प्रदेशला पण भेटलं तर तो कदाचित 6वं राज्य होईल। मग अशा स्वरूपामध्ये 6व्या परिशिष्टामध्ये का जाण्याची इच्छा व्यक्त केल्या जाते तर त्याच्या मागचं कारण आहे की ज्यावेळेस तुम्ही 6व्या शेड्यूलमध्ये एंट्री भेटते त्यावेळेस तुम्हाला ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करता येते। ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदा। तुम्हाला स्वायत्ता भेटते, ऑटोनॉमसपणा भेटतोय की तुम्ही तुमचे असलेले रूल्स अँड रेग्युलेशन बनवू शकतात, कायदे बनवू शकतात, कस्टम फॉलो करू शकतात, एक्झिक्युशन पॉवर तुम्ही तुमची असलेली ऑटोनॉमसली यूज करू शकतात। म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचा असलेला निर्णय घेता वेळेस कोणत्याही प्रकारचं असलेलं डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली डिपेंड राहायची गरज पडत नाही स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंटला। त्यामुळं आता ह्या संदर्भामध्ये सिक्युरिटीचा कन्सर्न असल्या कारणामुळं भारत सरकार यांना लवकरात लवकर होकार देत नाहीये। आता आपल्याला वाट बघावं लागेल की नेमकं आता यांना जर 6व्या शेड्यूलमध्ये टाकलं तर त्याचा असलेला बेनिफिट काय होतो आणि त्याचा तोटा काय होतो। लेट्स वॉच इट। थँक्यू।